सद्यस्थितीमध्ये अनेक ठिकाणी अन्नामधून होणाऱ्या विषबाधेच्या घटना पाहता बाहेरील कोणतेही अन्नपदार्थ विकत घेऊन खात असताना किंवा आपल्या लहान मुलांच्या हट्टापायी दुकानाच्या आतील स्वच्छतेबाबतची परिस्थिती न पाहता बाहेरील शोबाजीला बळी होऊन स्थानिक नागरिक किंवा प्रवासी घाई गडबडीच्या नादात समोर दिसणाऱ्या दुकानांमधून मुलांसाठी खाऊ किंवा कोणतेही अन्नपदार्थ खरेदी करत असताना अनेक नागरिक सावधगिरी बाळगत असून ज्या ठिकाणी अस्वच्छता असेल त्या ठिकाणी सुशिक्षित नागरिक स्वच्छतेबाबत प्रश्न उपस्थित करतात. मात्र गरीब अशिक्षित नागरिकांना अस्वच्छता दिसते, परंतु त्यांनी याबाबत कोणतीही विचारणा केली असता गरीब आणि अशिक्षित नागरिक यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असल्याने दुकानाचे नाव खराब होऊ नये यासाठी कोणाचाही सपोर्ट नसल्यामुळे द्विधा मनस्थिती निर्माण होऊन व्यापाऱ्यांच्या आरेरावीला आणि दबावाला बळी पडतात आणि तो विषय तिथेच थांबला जातो. मात्र यावर कोणीही आवाज उठवत नसल्याने अन्नपदार्थामधून होणाऱ्या विषबाधेच्या घटना घडतात. या विषयाशी निगडीत असाच एक प्रकार नागोठणे मधील बस स्थानकासमोरील नामांकित बिकानेर स्वीट्स मध्ये असलेली अस्वच्छता पाहायला मिळाली. एका स्थानिक महिला ग्राहकाची मिठाईच्या क्वालिटीमध्ये फसवणूक झाल्याने त्यांनी ही घटना पत्रकारांना सांगितली. सजग नागरिक म्हणून ग्राहकाच्या तक्रारीनुसार बिकानेर स्वीट्सचे मालक यांना याबाबत विचारणा केली आणि पुन्हा असा प्रकार होऊ नये याबाबत सूचित केले असता त्यांनी मिठाई परत घेऊन या, आपण मिठाई बदलून देऊ अशा उद्धटपणाने उत्तर दिले. हे उत्तर व्यापाऱ्याच्या लेखी उचित असले तरी मात्र तीच मिठाई खाल्यानंतर एखाद्याला त्रास किंवा विषबाधा झाल्यानंतर मिठाई बदलून देणार का असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. त्यापेक्षा आपण चांगल्या दर्जाची मिठाई विकण्यास ठेवली तर हे प्रश्नच उद्भवणार नाहीत. मात्र याबाबतची चर्चा करीत असताना बाजूला असणाऱ्या अस्वच्छतेची मोबाईलमध्ये चित्रफीत तयार केल्यानंतर हा विषय पुढे वाढू नये यासाठी बिकानेर स्वीट्सचे मालक यांनी पत्रकारांना मिठाईच्या डब्यातून लाच देण्याचा प्रयत्न केला. ती लाच न स्वीकारल्यामुळे 5 मिनिटाच्या अवधीनंतर बिकानेर स्वीट्सचे मालक यांनी पत्रकारांना फोन करून तुम्ही दुकानात चित्रफीत तयार केली म्हणून तुम्हास पोलीस स्टेशनला बोलावले आहे असे फोनवरून धमकावले. यावरून चुकीच्या गोष्टींबद्दल कोणीही आम्हाला सूचित करू नये, शिवाय नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा अधिकार यांना कोणी दिला आहे का, किंवा यांच्या सारख्या व्यापाऱ्यांना कोणाचे पाठबळ आहे का, यासारखे अनेक प्रश्न उपस्थित होत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी TV7 मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.